महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे आज त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्यासाठी जे आहे ते विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे हिंगोलीमध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये सभा पार पडणार आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे सर आहेत। सर, काय सांगाल, आज हिंगोली मधलं कसं नियोजन असणार आहे दिवसभराचं? हिंगोलीत सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे। 1989 पासून ज्यावेळेस पहिली लोकसभा आम्ही इथे लढलो होतो आणि सातत्यानं इथल्या शिवसैनिकांनी जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर हा बालेकिल्ला कायम ठेवला आहे। आता या 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी नागेश पाटील आष्टीकर यांना पक्षप्रमुखांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मला असं वाटतं शिवसेनेची इथली जी ताकद आहे, इथली जी शक्ती आहे आणि विरोधकाच्या विषयी आपसात ज्या लाथाळ्या आहे त्या जर बघितलं तर आमचा विजय फार लांब आहे असं आम्हाला वाटत नाही। हिंगोली लोकसभे महायुतीमध्ये अजूनही कुरबुर सुरू आहे। जागासाठी त्यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर परत एकदा रात्री वर्षावरती बैठक पार पडली। दोन्ही विरोधातले आमदार जे काही त्यांचे भांडण होत होते त्यांनी काल गुप्त बैठक घेतली वाशिममध्ये। कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? मला तर असं वाटतं तुम्ही गुप्त बैठक घेतली सांगता, पण याच लोकांनी एकमेकाच्या विरोधात 15 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं अशी पण बातमी। कलेक्टर ऑफिसमध्ये याच लोकांनी आंदोलन केलं होतं कलेक्टरांकडे, काय वाळूच्या गाड्या वगैरे वगैरे विषय एकमेकाचे। आणि आता नवीन बातमी सकाळपासून सगळे या जिल्ह्यात सांगतात की हे 2 आमदार यांनी जे उमेदवार जाहीर केले यांच्या विरोधात कुठेतरी गुप्त बैठक घेतल्याची आमच्या कानावर आलेली आहे। शरद पवार यांनी निवडणूक शिवसेना आणि भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगात तक्रार केली होती की ते हे करतायत, आचारसंहितेचा भंग करतायत म्हणून। त्यावर निवडणूक आयोगाने सांगितलं की जे कोणी स्टार प्रचारक आहेत शिवसेना भाजपचे त्यांच्या खर्चातून सगळा हिशोब दाखवा म्हणून असं निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत। वाटतं नियम सगळ्यांना सारखे लागू राहतील। शरद पवार साहेबांनी जाहीर केलेली आचारसंहिता काही चुकीची नाहीये। शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार होतोय, सगळी शासकीय यंत्रणा वापरली जाते आणि म्हणून याच्याविषयी तक्रार केली सत्य। निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणा जर असेल तर त्यांनी योग्य निर्णय घ्यावे। छत्रपती संभाजीनगर मधली आता लढत कशी असणार आहे? शिवसेनेच्या बाजूची, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाजूची, आम्ही जिंकू। मराठवाड्यामध्ये पुढच्या दिवसामध्ये कुणाच्या सभा होणार आहेत? त्यातल्या त्यात हिंगोली लोकसभेमध्ये कुणाच्या सभा होणार आहेत? उद्धवजी ठाकरे साहेब येतील, आदित्यजी ठाकरे साहेब हे आमचे स्टार प्रचारक, हे दोघे येतील इथे, दोन्हीकडे येतील, मराठवाड्यात येतील। उद्धवजींच्या जवळपास 4 किंवा 5 सभा मराठवाड्यात होतील, आदित्य साहेबांचे जास्त होतील, 10-15 होतील। सिंधुदुर्गच्या रत्नागिरीमध्ये जे राजकारण सुरू आहे, स्टेटस ठेवणं, स्टेटस डिलीट करणं, फेसबुकला पोस्ट टाकणं, फेसबुकची पोस्ट डिलीट करणं, या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता? अजून बरेच स्टेटस येतील आणि बरेच निघून जातील। अजून बघा तुम्ही आज उद्या परवा तुमच्याकडे अजून कोणी येण्यात इच्छुक आहेत, बरेच नेते तुमच्या संपर्कात आहेत, तुमच्या पक्षाच्या, त्यांना स्वीकारणार का परत तुम्ही? गद्दार गेलेले सोडून सगळ्यांना प्रवेश देऊ शकतो, फक्त आमच्या इथून गेलेले गद्दारांना नाही। गद्दार सोडून जे काय सगळे गेले त्यांना आम्ही प्रवेश देणार आणि फक्त जे काय आहे ते या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जे आहे ते गद्दारांना प्रवेश नसल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।